भाजीत भाजी मेथीची मधली मेथी तर तुम्हाला माहीतच आहे, पण ही मेथी तुम्ही रेअरलीच बघितली असणार. आणि सध्या कोकणात हिचा सीझन चालू आहे. रिसेंटली मी गावी गेले होते आणि माणगावच्या आठवड्या बाजारात ही भाजी मला दिसली. तुमच्या गावी ही भाजी मिळते का आणि तुम्ही काय बोलता हे मला कमेंटमध्ये सांगा. आता कशी बनवायची ते बघूया. भाजी साफ करायला थोडी मेहनत घ्यावी लागते, पण ते बोलतात ना की चविष्ट खायचं असेल तर मेहनत ही करावीच लागते. या भाजीमध्ये खूप बारीक बारीक कचरा असतो. तो सगळा साफ करून भाजी धुवून पूर्ण पाणी गाळून भाजी बारीक कापून घ्यायची. आणि आपण नॉर्मल मेथी करतो तसंच मिरची, कांदा आणि लसणीची फोडणी देऊन त्यामध्ये भाजी टाकून परतून घ्यायची. भाजी थोडा वेळ परतली की मग मीठ टाकून झाकण लावून 10 ते 15 मिनिट शिजवायचं. आता ही भाजी सगळ्यांना ओल्या खोबऱ्यासोबत आवडते, पण मला पर्सनली शेंगदाण्याच्या कुटात आवडते, म्हणून मी शेंगदाण्याचं कूट टाकलंय, पण तुम्ही ओलं खोबरंही टाकू शकता. आता तुम्ही बोलाल काय एवढं स्पेशल आहे, मेथीच तर नाही. भाज्या दोन्ही चांगल्याच आहेत, पण चवीमध्ये खूप फरक आहे. प्लस वर्षभर मिळत नाही, त्यामुळे मिळाली तर नक्की ट्राय करा.